तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी काहीतरी झटपट तयार होणारं बनवायचं असेल, तर एकदा ही राजस्थानी लसूण चटणी नक्की बनवून पहा. आणि ही चटणी 1 महिना आहे अशी छान टिकते, अजिबात खराब होत नाही. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या खलबत्त्यामध्ये काढायच्या. खलबत्ता नसेल तर हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हा लसूण आपल्याला थोडासा जाडसर ठेवूनच खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे. पूर्ण बारीक अशी पेस्ट याची तयार करायची नाही. तर इथे पहा, सर्व लसूण मी खलबत्त्यामध्ये थोडासा जाडसर ठेवूनच कुटून घेतला आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, खलबत्ता नसेल तर तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता. पण जरी मिक्सरला फिरवून घेतलं तरी लसूण थोडासा जाडसरच ठेवायचा आहे, जसं मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात. त्यासाठी सर्वात आधी इथे मी 2 मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि चटणीला रंग खूप छान येतो. 1 चमचा धनेपूड घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि एक अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं. सर्व साहित्य घातल्यानंतर आता हे साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करायचं आहे, छान एकजीव झालं पाहिजे. तर इथे पहा, पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. सर्व साहित्य छान एकजीव झालं आहे. आता आपण लगेच चटणी बनवून घेऊया. आणि आजची राजस्थानी चटणी चविष्ट त्यासोबतच पौष्टिक व्हावी, त्यासाठी आज मी वापरते ह्युमन हायड्रोची 100% नॅचरल टॉक्झिन फ्री कास्ट आयरन कढई. कढई गरम झाल्यानंतर ती उचलण्यासाठी तुम्हाला यासोबतच 2 सिलिकॉनचे हँडलसुद्धा मिळतात. उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट आहे. कास्ट आयरनच्या भांड्यामध्ये बनवलेले सर्वच पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. तुम्हाला सुद्धा जर ही कढई घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्या सर्व डिटेल्स दिल्या आहेत, तिथून तुम्ही हे ऑर्डर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ही कढई तुम्हाला अगदी रिझनेबल प्राईजमध्ये मिळून जाईल. आता चटणी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई मी स्वच्छ धुवून घेतली आहे. कास्ट आयरनची कढई वापरण्यापूर्वी साफ कशी करायची त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की आता यामध्ये ज्या आपण लसणाचं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं. आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत हे वाटण म्हणजे ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत ही चटणी परतून घेतली की याचा पूर्ण कच्चेपणा निघून जातो आणि चटणी अगदी महिनाभर आहे अशी छान टिकते. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर ही चटणी मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतली आहे. तुम्ही पाहिलं चटणीला तेल किती छान सुटलं आहे. आता काय करायचं, चटणी एकदा खालून एकसारखी मिक्स करायची. लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच होता. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथे मी अर्ध लिंबू घेतलं. या अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. यामुळे काय होतं, चटणीचा तिखटपणा कमी होतो आणि चटणी चवीलाही छान चटपटीत लागते. पण लिंबाचा रस घालताना गॅस बंद करायचा, नाहीतर मग जास्त प्रमाणामध्ये हीट मिळाली की लिंबाचा रस कडवट होतो आणि चटणीसुद्धा कडू लागते. त्यानंतर यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा चटणी एकसारखी मिक्स करायची. मस्त महिनाभर टिकणारी आंबट, चटपटीत, तिखट अशी लसूण चटणी बनवून तयार झाली आहे. आता मस्त बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही लसणाची चटणी सर्व करायची. गरमागरम भातासोबत सुद्धा ही चटणी अप्रतिम लागते. त्यासोबतच कढई गरम असताना कशी उचलायची याचंही टेन्शन नाही, कारण यासोबत असणारे सिलिकॉनचे हँडल त्यामुळे सहज कढई उचलता येते. आता आपण मस्त गरमागरम भाकरीसोबत ही राजस्थानी लसूण चटणी सर्व करूयात. आणि ही चटणी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. फ्रीज शिवायही ही चटणी 2 ते 3 दिवस छान टिकते. मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी, त्यासोबत राजस्थानी लसूण चटणी, कांदा आणि राजस्थानी लसूण चटणी आहे, त्यामुळे ताक तर पाहिजेच. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही लसूण चटणी नक्की बनवून पहा. कास्ट आयरनची कढई ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व डिटेल्स दिले आहेत आणि तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.